ऑलराईट मंडळी, सो जसं की तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे की आपण आपलं हिंदी चॅनल सुद्धा सुरू केलेलं आहे सिटी लाईट्स हिंदी या नावाने, जिथे आपण हिंदी चित्रपटांचे ट्रेलर, टीजर आणि मूव्ही रिव्ह्यूज अपलोड करत असतो. बरं, आता मराठी आणि हिंदी हे दोन्ही चॅनल्स रन करण्याच्या गडबडीमध्ये काय झालं की 2 ते 3 दिवसांपासून सातत्याने मला इंस्टाग्रामवरती मेसेजेस यायला लागले आणि तिथे मला लोकांनी असं सांगितलं की बाबा रे, तुला माहिती आहे का गायत्री, हॉरर जॉनरामध्ये आपल्या मराठी चित्रपटसृष्टीकडनं 2 चित्रपट येत आहेत लिटरली, छबी आणि खवीस. ह्या दोन्ही चित्रपटांचे टीजर आलेले आहेत. राव, काय करतेय तू, अजून त्याचे रिव्ह्यूज नाही टाकलेत. म्हटलं एक मिनिट, हॉरर जॉनरा आहे आणि मी ते चेकआउट नाही केलं असं होऊ शकत नाही. वेट. आणि कारण का माझा तो भयंकर फेवरेट जॉनरा आहे, त्याच्यामुळे मी त्याचा कुठचा चित्रपट सोडत नाही, कुठल्या इंडस्ट्रीतला तो असू दे. आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ छबी या चित्रपटासाठी. याचा टीजर मला कसा वाटला पटापट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आता सगळ्यात पहिली गोष्ट, जर का कास्टिंग बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये आपल्याला ध्रुव छेडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यानंतर समीर धर्माधिकारी, मकरंद देशपांडे, शुभांगी गोखले, राजन भिसे हे सगळेजण आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन केलेलं आहे अद्वैत मसूरकर या व्यक्तीने आणि दिग्दर्शन क्षेत्रात या चित्रपटाद्वारे ते पदार्पण करताय, विच मीन्स ऑलरेडी त्यांचं कुठलंच दिग्दर्शन क्षेत्रातलं काम आपल्याला पाहण्यासाठी अवेलेबलच नाही. त्याच्यामुळे हा चित्रपट आपल्या सगळ्यांसाठी एक नवख्या दिग्दर्शकाचा चित्रपट असणार आहे. आता एकंदरीत प्लॉट बद्दल जी काही आयडिया आपल्याला टीजरमधनं आलेली त्याबद्दल जर का बोलायचं झालं तर समीर धर्माधिकारी ऍक्च्युली थोडासा विलन वाईब्स आपल्याला देतोय, म्हणजे निगेटिव्ह वाईब्स देतोय की मे बी तो असं एक खूप मोठा असा प्रख्यात असा फोटोग्राफर आहे आणि मग त्याच्याकडनं मॉडेल्स फोटोज काढण्यासाठी लाईन लावतायत दररोज त्याच्या ऑफिसच्या बाहेर आणि मग त्यांना पोर्ट्रेट शूट करून हवे आहेत. आणि मग तो प्रचंड असा माजलेला फोटोग्राफर की जो भयंकर गर्वात आहे, अहंकारात आहे, असं काहीतरी मे बी त्याचं कॅरेक्टर असू शकतं. आणि ध्रुव छेडा जो आहे बेसिकली तो एकतर त्याचा नातेवाईक कुणी असू शकतो, मे बी छोटा भाऊ किंवा मे बी त्याचा मुलगा, आय डोंट नो म्हणजे काय आहे. पण ध्रुव छेडा ऍक्च्युली खूप असा एक टॅलेंटेड फोटोग्राफर आहे जो कशातनं पण एक खूप सुंदर असे पोर्ट्रेट्स क्लिक करू शकतो. तर मे बी मग दोघांचं काहीतरी पटत नाही आणि मग तो त्याच्या इंडिव्हिज्युअल फोटोग्राफीकडे वळतोय. आणि मग असंच करत असताना या एका दृश्यातनं आपल्याला कळतं की या चित्रपटाची कथा जी आहे ती कोकणातली आहे. तर तो कोकणात जातो आणि मग तिथे त्याला एक खूप सुंदर अशी मुलगी दिसते. मग तो तिचे छान छान फोटोज वगैरे काढतो आणि मग तो त्याच्या मित्रमैत्रिणींना दाखवायला येतो की बघ मी कशा सुंदर सुंदर फोटोज वगैरे काढलेत. आणि मग तिथे त्याला कळतं की ओके, फोटोजमध्ये ती मुलगीच नाहीये. मग त्याच्या मित्र त्याची सगळ्यात आधी काहीतरी विश्वास करत नसतील आणि मग नंतर तो त्यांना घेऊन जातो दाखवण्यासाठी की हे बघ इथे 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 काढले मी तिचे फोटोज. आणि मग त्याच्यानंतर ते एका जुन्या वाड्यात वगैरे काहीतरी जात आहेत, मे बी असं काहीतरी एकंदरीत दिसतंय. आता तुम्ही म्हणाल की काहीतरी एवढं सगळं तुला कसं माहिती, कारण मंडळी टीजरमधनंच बऱ्यापैकी एवढी सगळी गोष्ट रिव्हील झाली आहे. फॉर सम रिझन आय डिड नॉट लाईक द वे द टीजर हॅज गॉट इट्स फायनल कट. कारण का तुमचा जो टीजर आहे ना त्याने तुम्हाला फक्त एक टीज केलं पाहिजे, तुमची अशी छेड काढली पाहिजे त्या टीजरने आणि मग ना तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडलं पाहिजे. ट्रेलर येईपर्यंत तुमच्यामध्ये ती एक एक्साइटमेंट असायला पाहिजे, यार फायनली ट्रेलर आलाय बाबा, चल बघूया तरी. कारण ना टीजरमधनं एवढे एक सायमल्टेनियस कट्स ऍक्च्युली दाखवायलाच नव्हते पाहिजे. म्हणजे हा एक जो प्लॉट आहे तो डिस्क्लोज करायला नव्हता पाहिजे की तो एक फोटोग्राफर आहे आणि मग त्याला ती मुलगी दिसते, मग ती मुलगी नाही दिसत आहे फोटोजमध्ये वगैरे. कारण त्यामुळे काय झालं की बऱ्यापैकी स्टोरी रिव्हील झाली आहे. पण तरी सुद्धा हरकत नाही, जसं मी म्हटलं हॉरर जॉनरा आहे, माझा भयंकर फेवरेट आहे, मी हा चित्रपट बघणारच आहे. आता त्यातल्या त्यात मला जी गोष्ट खूप आवडली आहे टीजरबद्दल ती मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे. कारण चित्रपटाचं नाव आहे छबी आणि हा एक फोटोग्राफीशी रिलेटेड चित्रपट आहे किंवा याचा जो मुख्य गाभा आहे तोच असणार आहे फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफी. त्याच्याचमुळे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी जी आहे ती भयंकर सुंदर आणि देखणी असणं गरजेचं होतं आणि इथे ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. मेकर्सने या गोष्टीची ऍक्च्युली खूप खूप काळजी घेतली की सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग, एडिटिंग, ज्या पद्धतीने बॅकग्राऊंड म्युझिक मर्ज केलंय सीन्समध्ये त्यांची डेप्थ वाढवण्यासाठी, हे सगळं काही खूप उल्लेखनीय काम त्यांनी केलेलं आहे आणि ते बघून थोडं हायसं वाटलंय, थोडं भारी वाटतंय. कारण का रात्रीचे जे शॉट्स आहेत ना तिथे ज्या पद्धतीने मला इथला तो नदीच्या पात्राच्या जवळचा सीन खूप आवडला. कारण हेच असतं ज्यावेळेला तुमचा एक हॉरर चित्रपट असतो ना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात. पहिलं म्हणजे म्युझिक, दुसरं म्हणजे लोकेशन्स आणि तिसरं म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही सिनेमॅटोग्राफी करताय. यासाठी ना खूप हाय एंड व्हीएफएक्स वगैरे असण्याची पण गरज नसते. कारण लपाछप ही एक उत्तम उदाहरण आहे की जिथे अजिबातच हाय एंड व्हीएफएक्सचा वापर न करता सुद्धा तो चित्रपट तुम्हाला घाबरवण्यासाठी यशस्वी ठरतो. आणि त्याच्याचमुळे हा चित्रपट ऍक्च्युली मला असं वाटतंय मे बी चांगला निघू शकतो. आय डोंट नो, इट्स टू सून टू जज द फिल्म अगेन. लेट द ट्रेलर कम आउट आणि त्याच्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. पण आता तक्रार जर का करायची झाली, या चित्रपटाची डबिंग इतकी चुकीच्या पद्धतीने केलेली आहे किंवा इतकी आर्टिफिशियल आणि नकली वाटते. मध्ये कोणीही नाहीये, मुलगा मुलगी कोणीही नाही. वेळ लागलंय का तुला?
आता तुम्ही एक इमॅजिन करा, की तुम्ही मित्र-मैत्रिणींची तुमची टोळी आणि तुम्ही मस्तपैकी असे जातायत कुठेतरी फिरायला आणि मग तिथे तुम्ही फोटोज वगैरे काढताय. सेम प्लॉट तुमच्यासोबत जर का घडलाय, तर तुम्ही ते फोटोज दाखवताय तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि मग तिथे असं कळतंय, की भावा याच्यात तर कोणीच दिसत नाहीये. तुझा काहीतरी भ्रम झाला असेल किंवा असं काहीतरी. तर ते डायलॉगची देवाण कशी असायला पाहिजे, की ते थोडं बिलिव्हेबल पण वाटायला पाहिजे. हे इतके नकली आणि नाटकी डायलॉग्स आपल्याला वाटतात. तर मे बी 2 गोष्टी खूप चुकीच्या होतात या फिल्मबद्दल. पहिलं म्हणजे डबिंग अजिबातच चांगली झालेली नाहीये. दुसरं अजून वेळ आहे तसा मेकर्सकडे म्हणजे जस्ट एक ॲज अ सिनेमा लव्हर म्हणून माझी विनंती असेल त्यांना, की जर जमत असेल काही प्लीज करा त्याच्याबद्दल. कारण का खूपच कानातनं रक्त येईल असे लिटरली ते संवाद आपल्याला जाणवतायत आणि खूप नकली संवाद आहे. म्हणजे थोडंसं रॉनेस असायला पाहिजे, थोडंसं रिअलिस्टिक अप्रोच असायला पाहिजे. कारण का जर का मित्रांचीच स्टोरी आहे, मग तर भावा म्हणजे आपण कशा पद्धतीने डायलॉग्स फुलवू शकतो. अतिशय ऑन टाईम आपण ऑन द स्पॉट त्याच्यामध्ये खूप सगळं इम्प्रोव्हायझेशन करून ते डायलॉग्स आपण ॲक्चुअली फुलवू शकतो, बिलिव्हेबल करू शकतो. तर बाकी ही एक खंत जर का सोडली, तर मला असं वाटतं की आपण सातत्याने मराठी प्रेक्षक हीच तक्रार करत आले, की किती दिवस तेच चेहरे बघायचे. तर त्याच्यापेक्षा आता ज्यावेळेला इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स काहीतरी नव्याने करून पाहताय आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये, तर नक्कीच त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स आहेत, नवीन फिल्म मेकर्स आहेत किंवा इंडिपेंडंट फिल्म मेकर्स आहेत म्हणून त्यांच्या चुकावर बोलायचंच नाही किंवा फक्त चांगलंच म्हणायचं, अशातली मी अजिबात नाही किंवा हे मत माझं कधीच नाहीये. खूप रुळलेला फिल्म मेकर असू दे किंवा नवीन फिल्म मेकर असू दे, दोघांनाही सेमच तराजूमधनं पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाबद्दल सुद्धा आपण चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट हेच आपण म्हणणार आहे. आजचा रिव्ह्यू बघून तुम्हाला ते कळलंच असेल. बाकी तुमचं काय मत आहे आजच्या छबी या चित्रपटाच्या टीजर रिव्ह्यूबद्दल ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. आणि असं काहीतरी पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज, ऑकल्ट प्रॅक्टिसेस या गोष्टींमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे का किंवा काही तुम्ही गोष्टी ऐकल्यात का, त्याही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा.